नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम पी एस सी मुख्य परीक्षा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026. तर ह्याचं जे वेळापत्रक आज पब्लिश केलं गेलं आहे, आज आलेलं आहे. तर आपण पाहणार आहोत की कुठल्या दिवशी कोणता पेपर आहे आणि जी प्रोसेस आहे, पुढची प्रोसेस आहे, तर ती आपण पाहणार आहोत. तर आपण आज हे दोन इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत की 2025ची जी मुख्य परीक्षा झाली होती, तिचा निकाल जो आज आहे पब्लिश केला गेला आहे, तो सुद्धा आहे बघा. तर 2025चा जो निकाल होता तिथे आपण बघितलं की कट ऑफ कुठल्या कुठल्या कॅटेगरीचा कट ऑफ कोणत्या कोणत्या किती गेलेला आहे, तो 942 1700 जे 50 मार्क्स आहेत त्याच्यामधून. तर आपण एक सेपरेट ह्याच्या अगोदर एक लेक्चर केलं होतं की 2025चा जो मुख्य परीक्षा राज्यसेवेची मुख्य परीक्षेचा कट ऑफ किती गेलेला आहे आणि जे इंटरव्ह्यू लिस्ट आहे, कॅन्डिडेट्स जे क्वालिफाय केलेले आहेत त्याच्या संदर्भात आपण या अगोदर एक लेक्चर केले. ते आय होप ते तुम्ही लेक्चर पाहाल आणि त्याच्यामधून तुम्हाला एक क्लॅरिटी येईल की कट ऑफ जो आहे 2025चा. इथे मी मेन्स 2025 एम पी एस सी राज्यसेवा. तर हा जो कट ऑफ आहे एम पी एस सी राज्यसेवा मेन्स 2025चा आहे. तर आताच 2026ची ॲडसुद्धा आली होती यावर्षी आणि त्याचासुद्धा जो आहे एम पी एस सीच्या प्रिलिम्सचा निकाल लागला होता. त्याच्यामध्ये जे कॅन्डिडेट्स आहेत, विद्यार्थी आहेत, ज्यांना मुख्य परीक्षा देण्यासाठी जे एलिजिबल आहेत त्यांच्यासाठी हे वेळापत्रक आलेलं आहे. आपण बघू शकता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026चं जे आहे अधिसूचना क्रमांक 18/2026 वेळापत्रक आलेलं आहे. तर बघूया आपण नोटीसमध्ये काय काय दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येते की माहितीनुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा होती 2026ची. त्याच्यामध्ये 238 पदांकरिता ही परीक्षा घेण्यात आली होती आणि त्याच्यानंतर 22 जून 2026 रोजी जो निकाल जाहीर करण्यात आला होता एम पी एस सी प्रिलिम्सचा. त्याच्यानंतर 238 पदांकरिता ही जी भरती प्रक्रिया ही राबवण्यात येणार आहे. तर आता काय आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा जी होणार आहे प्रिलिम झाल्यानंतर, बरोबर, हा पॅटर्न जो आहे 2025ला चेंज झाला होता. यू पी एस सीप्रमाणेच हा पेपरसुद्धा घेतला जाणार आहे. तर ह्याचं जे टाईम टेबल आहे दिनांक 3 ऑक्टोबरपासून 2026 ते दिनांक 1 नोव्हेंबर 2026पर्यंत आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे हे जे वेळापत्रक आहे. आणि ह्याची जी एक्झाम आहे ती मुख्य परीक्षा आहे ती अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे या जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तर परीक्षेचं जे वेळापत्रक आहे आपण बघू शकता की अशा पद्धतीने आहे. 3 ऑक्टोबर 2026ला भाषा पेपर असेल एक, इंग्लिश किंवा मराठी. तर ही क्वालिफाईंग पेपर असतो हा, सकाळी 11 ते 2, म्हणजे 3 आवर्स, 11 ते 2. 4 ऑक्टोबर 2026 रोजी भाषा पेपर 2 इंग्लिश किंवा मराठी. तर हा पण 11 ते 2. हे दोन्ही पेपर जे आहेत हे क्वालिफाईंग आहेत. हे भाषा पेपर जे आहेत ते क्वालिफाईंग आहेत दोन्ही पेपर. त्याच्यानंतर मेन तुमचे जे सब्जेक्ट स्पेसिफिक एक्झाम आहे ती होते ती 5 ऑक्टोबरला निबंध पेपर आहे, एसे पेपर 3, सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला एक 4-5 दिवसाचा गॅप आहे. नंतर डायरेक्ट 10 ऑक्टोबर 2026ला जी एस पेपर 1 होईल. नंतर 11 ऑक्टोबरला जो आहे जी एस पेपर 2 होईल. त्याच्यामध्ये 11 ते 2 असं सर्वच पेपरचं जे शेड्यूल आहे, सकाळ, सत्र आणि वेळ आहे ती 11 ते 2 आहे, 3 तास. आणि त्याच्यानंतर जी एस 1 आणि जी एस 2 पेपर झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट 17 तारखेला 6 दिवसाचा गॅप आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जी एस पेपर 3, जी एस पेपर 4 होणार आहे. त्याच्यानंतर परत एक 10-12 दिवसाचा गॅप आहे. त्याच्यानंतर वैकल्पिक विषय म्हणजे जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत, त्याच्यामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळा असतो आपल्या चॉईसनुसार. त्याच्यामध्ये 31 तारखेला एक आणि 1 नोव्हेंबरला अशा पद्धतीने जे आहे ऑप्शनल पेपर होणार आहेत. तर तुम्ही बघू शकता की ऑप्शनल पेपर, ठीक आहे. तर टोटल ही हे 500 मार्क
ऑप्शनल पेपरचे आणि हे 1000 मार्क आणि निबंध पेपरचे 250. तर टोटल 1750 मार्कामधून तुमचं जे आहे जे मेरिट लिस्ट लागणार आहे. आणि हे जे 2 पेपर आहेत, भाषा पेपर 1 आणि पेपर 2 हे क्वालिफाईंग आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की पूर्ण महिनाभर तुमचा जो आहे पेपर चालणार आहे. आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे आहे की प्रत्येक एका दिवशी एकच पेपर होणार आहे. तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की जर पेपर एका दिवशी 2 असले तर UPSCला आता UPSC मेन्स चालू आहे 2026ची. 21 तारखेला SSR पेपर झाला, 22 तारखेला, 23 तारखेला GS1, GS2, GS3, GS4 अशा पद्धतीने पेपर झालेत. तर एका दिवशी 2 पेपर असल्यामुळे 3-3 तास लिहावं लागतं. तर त्याच्यामुळे खूप जे आहे बर्डन येतं काही विद्यार्थ्यांवर, जे फर्स्ट टाईम मेन्स वगैरे देतात त्यांच्यासाठी. आणि जे रिपीटर्स आहेत ते व्यवस्थित पेपर हँडल करू शकतात, क्वेश्चन्स हँडल करू शकतात. आणि तर हा एक प्लस पॉईंट आहे की पेपर जो आहे पूर्ण महिनाभर आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी एकच पेपर होणार आहे. तर आपण बघूया की ह्याच्यामध्ये जो अर्ज करायचा आहे त्याचा कालावधी दिला आहे की 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे 2 वाजता ते 10 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत जे आहे तुम्हाला अर्ज जो आहे सादर करण्यात येणार आहे. आणि तुम्हाला जो शुल्क भरायची अंतिम दिनांक 13 सप्टेंबर आहे 2026. तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे मुख्य परीक्षेसाठी जे विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहेत त्यांच्यासाठी ही सर्व इन्फॉर्मेशन आहे. तर आपण पाहू शकता की पुढे दिव्यांग आरक्षणाबाबत दिलेलं आहे. त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये वेतन श्रेणी जी आहे ह्याच्या थ्रू आपण थोडंसं पाहूया की वेतन श्रेणी जी आहे ती किती असणार आहे. ती गट आणि गट ब 7व्या वेतनानुसार असणार आहे. ठीक आहे. आणि पात्रता भारतीय नागरिकत्व, वयोमर्यादा असणार आहे उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब 1 एप्रिल 2026, उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब 20 जानेवारी 2026 अशा पद्धतीने असणार आहे. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता पण दिलेली आहे आणि संवर्ग म्हणजे कुठल्या पोस्टसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ ची परीक्षा आहे. लेखाधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब ची पोस्ट आहे. तिसरे उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब अशा पद्धतीने त्यांचं जे आहे शैक्षणिक अर्हता पण इथे दिलेले आहे. आणि मराठी भाषेचं ज्ञान आपल्याला आवश्यक आहे. पुढे आपण पाहूया की पोलीस उपअधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ ची आहे इथे. त्याच्यासाठी तुम्हाला जे फिजिकल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला उंची दिलेली आहे 165 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. चेस्ट आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने मेल आणि फिमेल अशा दोन्ही कॅन्डिडेट्स जे आहे इथे तुम्हाला पात्रता दिलेली आहे. तर शारीरिक अर्हता वगैरे दिलेली आहे. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ ची पोस्ट आहे आणि उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब ची पोस्ट आहे. ठीक आहे. तर त्यालासुद्धा काही फिजिकल मर्यादा आहे, त्यासुद्धा पाहून घ्या. आता ह्याची निवड प्रक्रियेबाबत दिलेलं आहे. मग परीक्षेचे टप्पे आपल्याला माहीत आहे की 2 आहेत. त्याच्यामध्ये लेखी परीक्षा आपल्याला प्रत्येकी 300 मार्काला जे आहे की भाषा पेपर 1 भाषा पेपर 2 आहे आणि 25% त्याच्यामध्ये आपल्याला मार्क्स मिळवणं गरजेचं आहे ना. 25% म्हणजे किती होतात बघा तुम्ही 300चे तेवढे मार्क्स तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला फायनल जे मेरिट लिस्ट लागणार ती एकूण 1750 मार्क्स मिळून लागणार आहे. आणि नंतर मुलाखत जी आहे ती 275ची आहे. म्हणजे टोटल 2000 तुम्हाला 2000 मार्क्समधून तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती लागणार आहे. आपण पाहिलेलं आहे अगोदरच इकडे की ही जी तुमची हा जो कट ऑफ आहे 2025चा त्याच्यामध्ये आपण सर्व पाहिलेलं आहे. याच्या अगोदर आपण एक लेक्चर केलेलं आहे, त्याच्यामध्ये ते लेक्चर तुम्ही पाहू शकता. त्याच्यात आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर अजून ह्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे महत्त्वाची आहे ती तुम्ही वाचणं गरजेचं आहे. तर मी ही PDF माझ्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करते आपल्यासाठी. आपण तिथे जाऊन ही PDF पाहू शकता. आणि हे जे कॅन्डिडेट्स आहेत मुख्य परीक्षेसाठी आता तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी आन्सर रायटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ही PDF मी तिथे तुम्हाला शेअर करत आहे. तिथे जाऊन ही PDF तुम्ही मिळवू शकता. आणि PDF पूर्ण वाचा व्यवस्थित, काय आहे काय नाही PDFमध्ये दिलेलं एक्स्ट्रा. तर आज मला फक्त एवढं सांगायचं होतं की मुख्य परीक्षेचं टाईमटेबल आलेलं आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026. आणि मुख्य परीक्षा जी आहे ती पूर्ण महिनाभर आहे. ते 3 ऑक्टोबरपासून ती दिनांक 3 ऑक्टोबरपासून
1 नोव्हेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे है ना. 3 ऑक्टोबरपासून दिनांक 1 नोव्हेंबरपर्यंत ती परीक्षा राबवण्यात येणार आहे. हायलाईट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हां, तर हे अशा पद्धतीने ही जी नोटीस आलेली आहे मुख्य परीक्षेसाठी. आता तुम्हाला काय करायचं आहे की ह्याच्या अगोदर आपण एक 2025चा जो कोटा ऑफ डिस्कस केलेला आहे तोसुद्धा तुम्ही लेक्चर पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला साधारण किती मार्क जे आहे मिळवणं गरजेचं आहे इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय करण्यासाठी. तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. आपण चांगल्या पद्धतीने डिस्कस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज ह्या लेक्चरमध्ये एवढं सांगायचं होतं. तर आपण आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.